नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, केसवाढीसाठी खूप तक्रारी असतात आणि आपण खूप बाहेरचे शॅम्पू वगैरे तेल वगैरे बरंच काही आणतो, पण आपल्याला माहिती नाही आहे घरी उपाय करू शकतो आपण. तर तुम्ही घरगुती उपाय करून पहा, 100% फरक पडतो. महिन्याभरातच तुमच्या केसांना फरक पडलेला दिसेल. चला तर आपण आता टिप्स पाहूया. तर कापूर, नारळ, तेल मिक्स करून थोडासा कापूर मिसळून ते तुम्ही एकत्र करून डोक्याला लावा हलक्या हाताने. केस गळती कमी होण्यास मदत होते. 2 नंबरची टीप, आठवड्यातून 2 वेळा दररोज लावण्याची गरजच नाही. आठवड्यातनं 2 वेळे पुरेसे आहे. जास्त वापर टाळा, संतुलित वापर फायदेशीर ठरतो. 3 नंबरची टीप, रात्री लावून ठेवा. रात्री झोपण्याआधी तेल लावा, संपूर्ण रात्र तशीच ठेवा. सकाळी सौम्य शॅम्पूने धुवा. मुळांना चांगले पोषण मिळते. 4 नंबर, स्काल्प मसाज करा, म्हणजे डोक्याचा मसाज करा. तेल लावल्यानंतर हलका मसाज करा, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. केसाच्या मुळांना ताकद मिळते, गळती कमी होते. 5 नंबर टीप, गरम तेल वापरा. थोडे तेल कोमट करून लावा, त्यामध्ये तेल खोलवर जाते. स्काल्पला रिलॅक्स वाटते, फायदा लवकर दिसतो. कापूर जास्त टाकू नका, जास्त कापूर टाकल्यानंतर जळजळ होऊ शकते. फक्त चिमूटभर पुरेसे आहे. आणि संतुलन खूप महत्त्वाचं आहे, नेहमी कमी प्रमाणामध्ये वापरा. 7 नंबर टीप, ड्रॅन्ड्रफ कमी करण्यासाठी कापूर तेल डोक्यातील कोंडा कमी करतो, स्काल्प स्वच्छ ठेवतो, खाज कमी होते, केस गळती नियंत्रणात येते. केसांची मुळे, 8 नंबर टीप, केसांची मुळे मजबूत करतो. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देते, मुळे मजबूत होतात, केस तुटणे कमी होते, घनता वाढते. 9 नंबर टीप, आठवड्यातून एकदा डीप ट्रीटमेंट. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम करून डोक्यावर ठेवा. यामुळे काय होतं, पोषण आतपर्यंत जाते. हे डीप ट्रीटमेंटसारखे काम करते. केस सॉफ्ट आणि मजबूत होतात. 10 नंबर टीप, केस धुताना सौम्य शॅम्पू वापरा, जास्त केमिकल असलेले शॅम्पू टाळा. माइल्ड शॅम्पू वापरा, तेलाचा फायदा टिकून राहतो, केस हेल्दी राहतात. 11 नंबर टीप, कापूर बदाम तेल. बदाम तेलात कापूर मिसळा, हे केसांना पोषण देते, केस मऊ आणि चमकदार होतात, गळती कमी होते. 12 नंबर टीप, नियमित वापर ठेवा, 1-2 वेळा करून पहा, फायदा दिसत नाही 1-2 वेळा, किमान 1-2 महिने वापरा. नियमितता खूप महत्त्वाची आहे, हळूहळू फरक दिसेल. 13 नंबर टीप, ओल्या केसांना लावू नका. ओल्या केसांवर तेल लावू नका, केस कमजोर होतात. नेहमी कोरड्या केसांवर लावा, यामुळे नुकसान टळते. 14 नंबर, स्काल्प स्वच्छ ठेवा, म्हणजे डोक्याचा माथा. तेल लावण्याआधी डोकं स्वच्छ ठेवा, मळ असल्यास फायदा कमी होतो. स्वच्छ डोकं पाहिजे, स्काल्पमध्ये तेल चांगले मुरले पाहिजे, नाहीतर काम करते चांगलं, केस हेल्दी राहतात. 15 नंबर टिप, ताण कमी ठेवा, ताणमुळे केस पण जास्त गळतात. तेलासोबत रिलॅक्स राहा, योग ध्यान करा, केस गळती कमी होण्यास मदत होते. 16 नंबर, आहारावर लक्ष द्या, फक्त तेलानेच फायदा होत नाही, प्रोटीनयुक्त आहार घ्या, फळे भाज्या खा, केस आतून मजबूत होतात. 17 नंबर टिप, गरम पाणी टाळा, केस धुताना गरम पाणी वापरू नका, केस कमकुवत होतात. थंड किंवा कोमट पाणी वापरा, गळती कमी होते. 18 नंबर, कापूर तेल, कस्टम ऑइल, कॅस्टर ऑइलमध्ये कापूर मिसळा, हे केस वाढीसाठी फायदेशीर आहे, केस जाड आणि मजबूत होतात, गळती कमी होते. 19 नंबर टिप, केस ओढू नका, जोरात कंगवा करू नका, केस तुटतात आणि गळतात, हळूवार कंगवा करा, तेलाचा फायदा टिकतो. 20 नंबर टिप, संयम ठेवा, केस वाढायला वेळ लागतो, ताबडतोब परिणाम दिसत नाही, सातत्य ठेवा, नैसर्गिकरित्या केस सुधारतात. तर अशाच भन्नाट टिप्ससाठी फॉलो करा.